ठाकरे सेनेचे बंडखोर खासदार मुंबईकडून नांदेडकडे रवाना झालेले आहेत। संजय देशमुख, नागेश आष्टीकर आणि संजय जाधव मुंबई विमानतळाहून नांदेडसाठी विशेष विमानानं रवाना झालेले आहेत। त्यामुळे आता हे खासदार आपापल्या मतदारसंघात जाणार आहेत आणि आता त्यांना तिथे कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं लक्षणीय ठरेल। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय हाल हवाल आहे मराठवाड्यामध्ये, खास करून हे खासदार आता परत आहेत त्या दृष्टीने? मराठवाड्यातले 3 खासदार ठाकरेंचे शिंदेंच्या गळाला लागलेले आहेत आणि आता मुंबईवरून विशेष विमानानं हे तिन्ही खासदार जे आहेत ते नांदेडसाठी रवाना झालेले आहेत। नांदेड विमानतळावर सगळे कार्यकर्ते आपण पाहतोय। या तीनही खासदारांच्या स्वागतासाठी जमलेलं आपल्याला बघायला मिळतं चित्र। आणि विमानतळाच्या आतमध्ये जरी सगळ्या कार्यकर्त्यांना सोडलं गेलेलं नसलं तरी विमानतळाच्या बाहेर 500 मीटरवर जर आपण बघितलं तर सगळ्या कार्यकर्त्यांचे आहे, काही जवळचे जे सगळे समर्थक कार्यकर्ते आहेत ते नांदेड आतमधल्या बाजूला पोहोचल्याचं आपण पाहतोय। काही वेळात हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते स्वागत करतील या तीनही खासदारांचं। नागेश पाटील आष्टीकर असतील, संजय देशमुख असतील, संजय जाधव असतील, या सगळ्या खासदारांचे हे सगळे समर्थक आपल्याला नांदेड विमानतळावरती दाखल झाल्याचं बघायला मिळालं। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे, जे एक्सक्लुझिव्ह फोटो आपल्याला मिळालेले आहेत मुंबई विमानतळावरचे, तिथून हे तिन्ही खासदार विशेष विमानानं मुंबईमधून निघालेले आहेत। अगदी काही वेळात ते नांदेडमध्ये पोहोचतील आणि नांदेडमध्ये हे सगळे खासदार जेव्हा पोहोचणार आहेत तेव्हा त्या मतदारसंघात आपापल्या मतदारसंघांमध्ये हे सगळे खासदार जाणार आहेत आणि त्या सगळ्या खासदारांच्या स्वागतासाठी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला नांदेड विमानतळावरती या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळतं आहे। सगळी सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। आपण जर पाहिलं असेल तर माझ्या उजव्या बाजूला पाठीमागे ज्या खासदारांच्या गाड्या आहेत त्या देखील या ठिकाणी येऊन थांबलेल्या आहेत। जे 3 खासदार मराठवाड्यातले या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी सगळी जी विशेष विमानाची व्यवस्था आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्या मतदारसंघामध्ये जाण्यासाठी त्यांच्या ह्या सगळ्या ताफ्यातल्या ज्या प्रमुख खासदारांच्या गाड्या आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। नागेश पाटील आष्टीकर असतील, संजय देशमुख असतील, संजय जाधव असतील, हे सगळे जे खासदार आहेत ते आता काही वेळात नांदेड विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर आपापल्या मतदारसंघांमध्ये जाऊन त्यांचे जे पुढचे कार्यक्रम आहेत ते होणार आहेत। ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आपण जर पाहिलं तर हे सगळे खासदार आपापल्या मतदारसंघात पहिल्यांदाच येणार आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीत जेव्हा ठाकरे सेनेकडून या सगळ्या खासदारांच्या बद्दल सातत्याने टीका केली जाते, या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो नांदेड विमानतळावरती आपल्याला बघायला मिळतोय। काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कशा पद्धतीनं भूमिका असणार आहे तुमची, या सगळ्या परिस्थितीत कसं स्वागत करणार आहात? तू कोणाचे समर्थक? खासदार बंडू जाधव। तुम्ही? खासदार बंडू जाधव। परभणीवरून नांदेडमध्ये आलेला आहात, कशी केली आहे स्वागताची तयारी? काय भूमिका आहे सगळ्या कार्यकर्त्यांची, काय म्हणणं आहे? खूप जंगी स्वागताची तयारी केलेली आहे आणि परभणीकर खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। एकीकडे स्वागताची तयारी आहेच, पण दुसरीकडे टीका देखील मोठ्या प्रमाणात होती, तर कोणाचे समर्थक तुम्ही आहात आणि जी टीका होते त्याला काय उत्तर? नागेश पाटील आष्टीकर हे आमचे मोठे बंधू आहे, टीका करण्याचा काही प्रश्नच नाही। त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीमागे संपूर्ण जनता आणि आम्ही आलेलो आहे। पण मग गद्दारी केली जाते अशा पद्धतीची जी सातत्यानं टीका होते त्याला काय उत्तर असणार आहे? कारण मतदान तुम्हाला मवियाचे उमेदवार म्हणून दिलं गेलेलं होतं, मतदारांनी जे मतदान दिलं त्याचा हा अपमान नाही का? अपमान म्हणण्यापेक्षा म्हणणारे गद्दार म्हणतात हे राजकारण आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकावर टीका होत असते। या टीकेला जर आपण धरून बसलो तर हे आपल्या जनतेचं कल्याण किंवा भाग्य कधी उजवायला यायचं? हां, काय समर्थक म्हणून आज काय तुमची प्रतिक्रिया आहे जेव्हा एवढी जोराची टीका तुमच्या सगळ्या खासदारांवर होताना बघायला मिळते? कसं आहे, आमच्या साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो विकासाच्या संदर्भात निर्णय घेतला आहे। आज विकासाची जी काही गंगा आहे ती गंगा आमच्या तालुक्यापर्यंत, आमच्या मतदारसंघापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे, यासाठी आमच्या साहेबांनी निर्णय घेतला आहे। आणि आम्ही सर्व शिवसैनिक, साहेबाचे कार्यकर्ते, आम्ही साहेबासोबत आहोत आणि राहणार आहोत। तुम्ही बंधू आहात आष्टीकरांचे, बरोबर? किती दिवसांपासून हे सगळं सुरू होतं? तुम्हाला तर आता कुटुंबातला सदस्य म्हणून माहिती असेल, हे ऑपरेशन किती दिवसांपासून सुरू? ऑपरेशनचं काही असं काही मला नक्कीच ज्ञानेश्वर, तुमचा हा संवाद चालू राहू द्या, पण या निमित्तानं आपल्याला सगळ्यांच्या भावना लक्षात येत आहेत की आता जे झालं ते सोडून नवी सुरुवात करायला ह्या सगळ्या खासदारांचे समर्थक सज्ज आहेत।